ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण सरसकट कर्जमाफी मिळावी अशा विविध मागण्या घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांचा एल्गार मोर्चा ट्रॅक्टर एल्गार मोर्चा जो आहे तो आज नागपूरच्या दिशेने निघालेला आहे। एकंदरीत बघितलं संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी तर आता प्रहारचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील होणार। भाऊ काय सांगाल कशा प्रकारचं ह्या मोर्चाचं आयोजन आणि आज आपण नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत, कुठून कसे महाराष्ट्रातला एकही जिल्हा असा राहणार नाही, सगळ्या जिल्ह्यातून शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार आणि काही आमचे ग्रामपंचायत कर्मचारी असेल, संगणक असेल, हे सगळे येणार आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे। मला असं वाटते का लाखोनं शेतकरी तिथे येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आम्ही उद्या म्हणजे आज आम्ही जे निघतो आहे 9 वाजतापासून आमची स्वतः अमरावती जिल्ह्यातले 700-800 ट्रॅक्टर घेऊन आम्ही समोर निघतो आहे। एक दिवस पूर्वी वर्धेला आमचं मुक्काम राहील आणि तिथून मग सकाळी पुन्हा ट्रॅक्टर रॅली 1000-2000 ट्रॅक्टरची रॅली आम्ही समोर नागपूरकडे आम्ही बुट्टेबुरीला तिथे जाणार आहोत। तिथे महाएल्गार सभा होईल, तेपर्यंत सरकारनं काय पॉझिटिव्ह निर्णय घेते ते पाहू आणि निर्णय घेतल्याशिवाय काही होणार नाही। निर्णय लेखी स्वरूपाचे लागेल। सरकार शेतकऱ्याच्या समोर घेतलेले निर्णय शेतकरी काय म्हणतं त्याच्यावरच सगळं समोर दिशा ठरणार आहे। शेतकऱ्याला विचारल्याशिवाय, दिव्यांग बांधवांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही। जोपर्यंत ठाम निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून हटणार नाही। हो, एकंदरीत बघितलं तर सरकारनं कुठंतरी या मोर्चाची धास्ती घेतलेली दिसते। बावनकुळे यांनी आपल्याशी समन्वय साधला, नेमकं काय समन्वय झाला, काय त्यांनी आपल्याला विनंती केली आणि काय प्रत्युत्तर तुमचं त्यांना राहिलं? मागं बैठक घेऊन काही निर्णय झाले नाही, त्यातला एक निर्णय फक्त दिव्यांगाचा झाला आणि ते फक्त 1000 रुपये वाढवले, ते आम्हाला मान्य नाही आहे आणि त्याच्यानं बैठक घेतली म्हणजे निर्णय झाला असं होत नाही। बैठकीत ताबडतोब आहे त्या दिवशी निर्णय झाले पाहिजे आणि तसे निर्णय आम्ही करू, 15 दिवसानं पाहू, अभ्यास करू, ते आम्हाला मान्य राहणार नाही। बावनकुळेंनी आपल्याशी संवाद साधला, काय त्यांची विनंती काय होती? मोर्चा त्यांचं म्हणणं आहे का त्या बैठकीला या, पहिले बैठक या, मोर्चा थांबवा असं त्यांनी म्हटलं नाही, पण बैठकीला या, बैठकीत काय निर्णय होते ते पाहू आणि नंतर तुम्ही काय करायचं ते करा। नेमकं आता तुमची काय भूमिका राहणार आहे? मग आज तुम्ही नागपूरच्या दिशेने निघताय, संपूर्ण ट्रॅक्टर मोर्चामध्ये संपूर्ण शेतकरी महाराष्ट्रातील आज संध्याकाळी आमची 5-6 वाजता बैठक राहील वर्धेला आणि बैठकीत कार्यकर्त्यासमोर काही विषय मांडला जाईल आणि त्यानंतर जनतेसमोर आणि मग निर्णय घेऊ। एकंदरीत या मोर्चासाठी बच्चू कडू जे आहे ते ठाम आहेत। संपूर्ण शेतकऱ्यांशी विचार विनिमय करून नागपूर वर्धेमध्ये बैठक घेऊ, त्यानंतर शेतकरी काय निर्णय देतात त्यावरून बच्चू कडू यांची आपली पुढची भूमिका जी आहे या ठिकाणी घेणार आहेत। सुरेंद्र कुमार, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती।